माझ्या प्रिय मुलांनो, शिक्षकांनो, मी तुम्हाला सगळ्यांना फक्त 1 मिनिटभर उभं राहायची विनंती करतो. कशासाठी? कालच आपल्या बिशपांना महापौर पदा दीक्षा घेऊन 1 वर्ष पूर्ण झालं. इट इज आर जॉय. आणि मला आठवतं गेल्या वर्षी दुसरा दिवस होता. इट वॉज 17th of December. दिस इयर 16th of December. आणि त्यामुळे नेहमीच डायसिस एज्युकेशन बोर्डच्या लक्षात राहण्याचा तो दिवस आहे. बिशप झाल्यानंतर ऑफिशियली गेल्या वर्षी त्यांचा ऑफिशियली डायसिसचा फर्स्ट इव्हेंट होता आणि त्याचं स्मरण करून संपूर्ण वर्षात आपले बिशप आपल्यासाठी, धर्मप्रांतासाठी, ख्रिस्त सभेसाठी, देऊळ मातेसाठी निश्चयेनं, विश्वासानं आतापर्यंत तन्मयतेनं दुरा वागण्यासाठी उत्सुक आहेत आणि धडपड करत आहेत. आणि मुलांमध्ये राहणं आणि मुलांचा जो आनंद आहे तो आपला आनंद समजणारे आपले बिशप, त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना फक्त एक विनंती करतो, जस्ट जॉइन युअर हँड्स फॉर 30 seconds and pray for our diocese, pray for our bishop. तुमच्या भाषेत, तुमच्या शब्दात त्या देवाकडे, त्या परमेश्वराकडे त्यांच्यासाठी फक्त आशीर्वाद मागूया. आपण जोरात टाळ्या वाजवून त्यांचं विशेष परत एकदा अभिनंदन करूया. Once again we congratulate you. Okay, lovely. Sit. Respected our bishop, Sister Sheetal, Sister Premita, Father Philip, Father Neelam, Father Vijay, Father Maxwell, Father Joe, आणि उपस्थित सगळे धर्मगुरू, सगळ्या सिस्टर्स, प्रायमरी हेड्स, सगळे PTA मेंबर्स, सगळे शिक्षक आणि विद्यार्थी यांचं मनापासून मी या ठिकाणी धर्मप्रांतीय शिक्षण दिनासाठी स्वागत करतो. Every year we have a particular theme and I was looking at the backdrop. When I had my first mobile, I could know how to send a general message. मग हळूहळू मला व्हॉट्सअप माहिती पडायला लागलं, मग यूट्यूब माहिती पडायला लागलं आणि फेसबुकपर्यंतच माझा प्रवास मर्यादित होता. Now you name them and you have an app which is available. आणि कशासाठी हा विषय निवडलाय? Ethics and responsible use of AI, in one word, technology. कोणीतरी सांगितलं की मोबाईलमुळे मुलं बिघडली आहे. And I don't agree. Whole world is using mobile. Whole world. जी व्यक्ती भाजी विकते, फळं विकते, मजुरी करते, रस्त्यावरती, बाजारात, बसमध्ये, ट्रेनवरती, प्लॅटफॉर्मवरती, यू नेम, and people are using mobile and you are asking your child not to use mobile. तुम्ही तुमच्या मुलांना सांगता मोबाईल वापरू नका, ते तुम्हाला पडत नाही. टेक्नॉलॉजी किती चांगली, किती वाईट, त्याच्यासाठी देवाने आपल्याला सत्सविधेचं ज्ञान दिलं आहे. ज्ञान जीवन जगण्यासाठी आहे, वापरण्यासाठी आहे, वृद्धिगत करण्यासाठी आहे आणि जीवन सोपं करण्यासाठी. मग ते कुठलंही ज्ञान असतं. आणि अवघ्या 8 दिवसापूर्वी आपला सिनेमातला प्रचलित नट सोनू सूद सांगतोय की वय वर्ष 16 पर्यंतच्या मुलांसाठी मोबाईल आपल्या देशात बॅन व्हावा. There are countries that have been doing that. त्याचे रेप्युटेशन आहेत, फायदे आहेत, तोटे आहेत, त्यांनी काही आकलन शक्तीतून काहीतरी त्यांना जाणवलं आहे आणि म्हणून ती विनंती बाहेर पडली आहे. The moment I have gadget in my hand, I need to discern. मला ठरवावं लागेल हे माझ्या फायद्यासाठी आहे की माझ्या तोट्यासाठी. काल सकाळी मला एक पालक भेटले, कालच सकाळी, आणि मला वाटतं योगायोग असावा.
आणि त्या पालकाशी संवाद साधत असताना त्याने मला सांगितलं, माझ्या मुलाला मी मोबाईल देतो, माझ्या मुलगा अभ्यास पण करतो, त्याच्यासाठी टाइम टेबल पण आहे, बट आय मेक शुअर त्या टाइम टेबलच्या त्या तासाला, त्या घटकेला, त्या वेळेला माझ्या घरातलं वायफाय बंद असतं. मोबाईल इज एव्हरीथिंग. The moment you cut off the internet for a half an hour or 45 minutes, he is focused, she is focused. या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या डिसिप्लिनसाठी, आणि आपल्याला आपण सांगतो मोबाईल बाजूला आहे, भले तो सायलेंट मोडवरती आहे, आपल्या हातात पुस्तक आहे, आपल्याकडे मेसेज आला असेल का, पटकन सायलेंट मोडवरती असा आवाज येतो, आपलं लक्ष फक्त विचलित होतं. त्यासाठी एक मार्ग त्या पालकाने शोधलाय की माझा मुलगा, माझी मुलगी ज्या वेळेला 2 तासात ते अभ्यास करते, माझ्या घरातलं इंटरनेट बंद असेल, परत 2 तासानंतर आय विल स्विच इट ऑन. त्या छोट्या छोट्या गोष्टीतून जीवन आपण खूप सोपं करू शकतो. देर आर ऍप्स, आणि त्या ऍपच्या निगडीत हा जो शब्द आहे मॉरल अँड एथिक्स, त्याचं नीतिमत्तेशी पण नातं आहे. नुसतं जीवन जगण्याच्या शैलीतून ते अनुभवता येत नाही, पण त्याच्यात नीतिमत्ता कशी आहे, त्याच्यात मॉरल कसं आहे, त्याच्यात एथिक कसं आहे, की ते गॅजेट वापरत असताना, ते ऍप वापरत असताना, त्याचा उपयोग करत असताना, एम आय नॉट स्पॉइलिंग द नेम ऑफ द सोसायटी. कुणाच्या नावाची बदनामी नाही, कुणाच्या नावाची चुकीच्या मेसेज नाही, याचं भान राखून जे गॅजेट वापरलं जातं ते सोयीचं आणि सोपं ठरतं. आणि जीवन जगण्यामध्येच ते मॉरल आणि एथिक्स, ती नीतिमत्ता, चांगलं जीवन, चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय, अंधार काय, प्रकाश काय, याचं सगळं ज्ञान देवाने आपल्या सत्संग कृतीच्या माध्यमातून दिलंय. जस्ट यूज इट. त्या गॅजेटचा वापर केल्यामुळे माझ्या ज्ञानात भर पडणार आहे, इतरांची बदनामी होणार आहे, इतरांचं नाव खराब होणार आहे, इतरांविषयी नालस्ती निर्माण करण्यासाठी काही मेसेजेस, काही इमेजेस मी पोर्ट्रेट करणार आहे, काही दाखवणार आहे, त्याच्यात देवाचा गौरव कधीच नसणार आहे. आणि म्हणूनच या दालनाद्वारे आज जवळजवळ मी सांगतोय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, टुडे वी हॅव ऑलमोस्ट 46 schools represented. Out of 61 schools, 46 schools have presented here, and I want to appreciate आपल्या तलासरीवरून जे शिक्षक, विद्यार्थी, PTA मेंबर, फादर सिस्टर्स आले, आय वॉन्ट टू कॉंग्रॅच्युलेट देम. दे आर पार्ट ऑफ द डायसिस. धर्मप्रांताचा एक भाग आहे, आपल्या कुटुंबाचे सभासद आहेत. या मुलांना लांबून प्रवास करून या विषयावरती चिंतन घेऊन, ग्रहण करून आणि काहीतरी घेऊन जाण्यासाठी या दालनात पोहोचल्या. आपण या मुलांचं विशेष करून टाळ्यांमधून अभिनंदन करूया. आजचा दिवस आपले विश्व कदाचित नंतर बोलतील, तर डे ऑफ जॉय टू सेलिब्रेट. आपल्यासाठी एक साधा विषय असतो, इथे या रिस्पॉन्सिबल यूज ऑफ AI और टेक्नॉलॉजी और मोबाईल यू नेम, जे काही परफॉर्मन्स होणार आहे त्याच्यातून निदान 2 छोट्या गोष्टी जरी आत्मसात केल्या आणि आपल्या वर्गामध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या आवारामध्ये जरी रुजवल्या, वाढवल्या आणि त्या मोठ्या केल्या, तरी देखील आपण एक पिढी वाचवू शकतो आणि सांभाळू शकतो. त्यासाठी आजच्या कार्यक्रमाचं प्रयोजन आहे. विश यू ऑल द बेस्ट. गॉड ब्लेस यू ऑल.